सो आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत तुमच्या बेसिक इलेक्ट्रॉनिक सब्जेक्टची क्लासेस. ओके, युनिट वाईज लेक्चर तुम्हाला मिळतील आपल्या प्लेलिस्टमध्ये. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे की जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तो लगेच तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. यामध्ये आज बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, ओके, हा तुमचा बेस सब्जेक्ट असणार आहे. ओके, हा जर सब्जेक्ट तुम्हाला परफेक्टली समजला तर पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग तुमचं इझी जाईल. त्यामुळे शक्य तितका टाईम द्या या सब्जेक्टला. ओके, समजून घेण्याचा प्रयत्न करा. बेसिक डिव्हाइसेस जे आहेत त्यांची फंक्शनॅलिटी बघा, त्यांचं बेसिक ऑपरेशन समजून घ्या. ओके, आणि आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व बेसिक सांगण्यात येणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन लेक्चर ऐका. कोड तुम्हाला जर माहीत नसेल तर सब्जेक्ट कोड बघा आहे याचा 312314. ओके, हा सब्जेक्ट कोड आहे. सिलेबस आपण फर्स्ट लेक्चरमध्ये याचा डिस्कस केलेला आहे. ओके, तर तुमचा जो फर्स्ट चॅप्टर असणार आहे ॲप्लिकेशन ऑफ डायोड, ओके, तो बघण्याच्या आधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी लक्षात असणं महत्त्वाचं आहे. बघा, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजे काय की आपण काय शिकतोय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला फक्त काय लर्न करायचं आहे की इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होतो. ओके, जर तुम्ही बघितलंय केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला असाल इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. ओके, त्यामधला जो इलेक्ट्रॉन्स आहे, ओके, या इलेक्ट्रॉन्सला आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे, त्याचा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स कंट्रोल करायचा आहे. ओके, आणि याच रिलेटेड आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला आधी काही मटेरियल किंवा काही मटेरियलच्या काही सॉलिड स्टेट मटेरियल आपल्याला शिकायचे, काही टर्म समजून घ्यायचे आहे. ओके ओके, तर आपण आधी थोडंसं क्विक रिव्ह्यू करणार आहोत. तुमच्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे काही कन्सेप्ट क्विकली रिवाइज करणार आहोत. त्यानंतर तुमचा जो ॲक्च्युअल चॅप्टरचा सिलेबस आहे ॲप्लिकेशन ऑफ डायोड, ओके, तो आपण स्टार्ट करणार आहोत. बट त्याआधी काही टर्म्स तुम्हाला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला डायोड असेल किंवा ट्रान्झिस्टर असेल हे अंडरस्टँड करणं सोपं जाईल. ओके, तर आपण आधी बघूया की टाइप्स ऑफ मटेरियल बेस्ड ऑन देअर एनर्जी लेवल्स और बेस्ड ऑन कंडक्टिव्हिटी. ओके, तुम्ही ऑलरेडी हे डिटेलमध्ये तुमच्या केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये यातले बरेचसे मटेरियल तुम्ही ऑलरेडी शिकले असाल. आपण फक्त क्विकली रिवाइज करणार आहोत. इकडे बघा, फर्स्ट आपण बघूया कंडक्टर काय. तर कंडक्टर म्हणजे इट हॅज अ लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, म्हणून हा काय करतो, इलेक्ट्रिसिटीला इझिली पास करतो. म्हणून कंडक्टर काय करतो, इलेक्ट्रिसिटी किंवा जे तुमचं करंट असणार, ओके, करंट इझिली पास होणार कंडक्टरमधून. ओके, त्यानंतर इन्सुलेटर म्हणजे काय, इन्सुलेटरमध्ये काय असतं, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणून हा काय करतो, इलेक्ट्रिसिटी पास करत नाही, म्हणजे हा काय झाला, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, अजून याच्या अपोजिट जर सांगायचं झालं तर कंडक्टरमध्ये काय असतं, लो रेजिस्टिव्हिटी असते तुमची. ओके, लो रेजिस्टिव्हिटी कंडक्टरमध्ये असते आणि इन्सुलेटरमध्ये काय असतं, हाय रेजिस्टिव्हिटी. कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स या दोन्ही टर्म एकमेकाला इन्व्हर्ट आहेत. ओके, एखाद्या मटेरियल जर गुड कंडक्टर असेल म्हणजेच काय, त्यामध्ये लो रेजिस्टिव्हिटी असते. ओके, आणि एखादा जर इन्सुलेटर असेल तर तो काय असतो, इन्सुलेटरमध्ये काय असतं, हाय रेजिस्टिव्हिटी असते. ओके, ऑनलाईन एक्झाममध्ये तुमचे हे पण क्वेश्चन्स विचारतील. तुमच्या एका थर्ड जी टर्म आहे जी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायची आहे किंवा तुमचा खूप जास्त रिलेशन ज्या टर्म सोबत येणार आहे ती आहे तुमची सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर म्हणजे काय, असा मटेरियल ज्याची प्रॉपर्टीज कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या इन बिटवीन असते. ओके, म्हणजे समटाइम्स इट विल अलाउ टू पास करंट, समटाइम इट विल ब्लॉक करंट. ओके, तर आपलं हे डिटेलमध्ये बघायचं की सेमी कंडक्टर एक्झॅक्ट कसं वर्क करतं म्हणून ते. ओके, जर सेमीकंडक्टरचे डेफिनेशन जर तुम्हाला विचारलं तर कसं लिहिणार तुम्ही, सेमीकंडक्टर इट्स अ मटेरियल हुज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी lie between conductor and insulator. It depend on some conditions. Okay, it can pass current or it will oppose to the flow of current. Okay, एनर्जी लेवल डायग्राम्स तुम्ही बघितले असतील डिटेलमध्ये, त्यावरून तुम्हाला कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. ओके, तर आपण जास्त डीपमध्ये या टर्म शिकणार नाही आहेत. आपला जो ज्यामध्ये आपल्याला डीपली जायचे तो आहे आपला ॲप्लिकेशन ऑफ डायोड. ओके, तर हे झालं तुमचं बेसिक कन्सेप्ट. तर आपण बघू की सेमीकंडक्टरचे मटेरियल कोणते आहेत. ओके, कोणते त्याचे एक्झाम्पल आहेत सेमीकंडक्टर मटेरियलचे. तर वाईडली यूज जे तुमचे सेमीकंडक्टर मटेरियल आहेत ते आहे सिलिकॉन. ओके, त्याला तुम्ही म्हणता SI. then second germanium,
याचा आपण डिनोट करतो जी ने, आणि तिसरं आहे तुमचं गॅलियम आर्सेनाइड. ओके, आणि तिसरं आहे तुमचं गॅलियम आर्सेनाइड. ओके, GaAs. तर हे 3 मटेरियल वाईडली यूज होतात सेमीकंडक्टर जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट बनवतो. ओके, काही कंपाऊंड्स पण आहेत त्याच्यामध्ये. गॅलियम आर्साइड हे तुमचं कंपाऊंड आहे. त्यानंतर अजून एक यूज करतात गॅलियम नायट्रेट. ओके, गॅलियम नायट्रेट हा पण यूज करतात. त्यानंतर अजून कॅडमियम सल्फाइड पण यूज करतात काही ठिकाणी. ओके, तर तुम्हाला फक्त 2-3 लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सिलिकॉन, जर्मेनियम, गॅलियम आर्सेनाइड, गॅलियम नायट्रेट. ओके, आणि असे काही एक्झाम्पल आहेत. ओके, तर हे मटेरियल आपण मोस्टली डायोड किंवा ट्रान्झिस्टर मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज करतो. मोस्टली जे वाईडेस्ट यूज आहे, जे सर्वात जास्त मटेरियल यूज होतं ते आहे तुमचं सिलिकॉन. ओके, सिलिकॉन हा खूप जास्त प्रमाणात यूज होतो सेमीकंडक्टर डिव्हाइस बनवण्यासाठी. ओके, कोणत्याही मटेरियल मधून जर तुम्हाला करंट फ्लो करायचं असेल, ओके, तुम्हाला जर इलेक्ट्रिसिटी पास करायची असेल किंवा करंट फ्लो करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय लागतात, काही चार्ज लागतात. ओके, कारण तुमचं करंट फ्लो होतं इन द फॉर्म ऑफ चार्जेस. ओके, तर आता आपण बघणार आहोत की तुमच्या सेमीकंडक्टर मटेरियलवरती कोणते चार्ज असतात. ओके, कोणत्या टाईपचे चार्ज असतात. ओके, तर मेजरली याच्यामध्ये 2 टाईपचे चार्ज असतात. फर्स्ट असतं तुमचं इलेक्ट्रॉन. ओके, आणि सेकंड असतं होल्स. इलेक्ट्रॉन्स जे असतात ते असतात निगेटिव्हली चार्ज कॅरियर. ओके, इलेक्ट्रॉनवरती जो इलेक्ट्रॉनचा जो चार्ज असतो तो काय असतो, निगेटिव्ह. ओके, म्हणून इलेक्ट्रॉनला काय म्हणतात, निगेटिव्ह चार्ज कॅरियर. आणि होल्स जे असतात, होल्समध्ये काय असतं तुमचं, पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स. ओके, हे 2 टाईपचे चार्ज कॅरियर आपल्याला सेमीकंडक्टरमध्ये बघायला मिळतात. ओके, तर फर्स्ट आपण जो इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन बघणार आहोत की इलेक्ट्रॉनमध्ये काय असतं. फर्स्ट थिंग आहे की इलेक्ट्रॉन हा तुमचा निगेटिव्हली चार्ज असतो. ओके, काय असतो हा, निगेटिव्हली, म्हणजे याच्यावरती जो चार्ज असतो तो कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज. आणि त्यानंतर अजून एक पॉइंट तुम्ही शिकला, तुम्हाला माहिती आहे 2 प्रकारचे बँड तुम्ही शिकलेला आहेत. एक आहे व्हॅलेन्स बँड आणि एक आहे कंडक्शन बँड. ज्यावेळेस आपण काही थर्मल टेम्परेचर चेंज होतं किंवा तुम्ही काही एक्सटर्नल सप्लाय अप्लाय करता, त्यावेळेस काय होतं, तुमचे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. ओके, इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रॉम व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड. ओके, हे 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सेमीकंडक्टरमध्ये 2 टाईपचे चार्ज असतात. एक असतं इलेक्ट्रॉन, दुसरं असतं होल्स. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज असतात, निगेटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रॉनवरती. आणि सेकंड, जेव्हा तुम्ही एक्सटर्नल सप्लाय अप्लाय करता किंवा काही टेम्परेचर एक्सायटेशन होतं किंवा टेम्परेचर चेंज होतं तुमच्या सेमीकंडक्टर मटेरियलचं, त्यावेळेस काय होतात, तुमचे इलेक्ट्रॉन एका बँडमधून दुसऱ्या बँडमध्ये मूव्ह होतात. कोणत्या, व्हॅलेन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये मूव्ह होतात. फ्रॉम हे व्हॅलेन्स. ओके, होल्स काय असतात की ते व्हॅलेन्स बँडमध्ये फिजिकली प्रेझेंट नसतात. बट जेव्हा तुम्ही एखाद्या इलेक्ट्रॉनवरती काही एक्सटर्नल फील्ड अप्लाय करता किंवा काही टेम्परेचर चेंज होतं, ओके, त्यावेळेस काय होतं, तुमचे इलेक्ट्रॉन्स हे काय होतात, व्हॅलेन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये मूव्ह होतात. ओके, आणि ज्यावेळेस ते मूव्ह होतात एका बँडमधून व्हॅलेन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये, त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे ते काय सोडतात, वॅकन्सीज. ओके, वॅकन्सीज तयार होते इथं. ओके, आणि यालाच आपण काय म्हणतो, होल्स. ओके, होल्स. तर होल्सवर कोणतं चार्ज असतं, पॉझिटिव्ह चार्ज असतं तुमच्या होल्सवरती. ओके, होल्सवर कोणतं चार्ज असतं, पॉझिटिव्ह चार्ज होल्सवरती असतं. तर तुम्ही शिकलाय इलेक्ट्रॉन्स आणि होल्स हे 2 टाईपचे चार्ज आपल्याला सेमीकंडक्टरमध्ये बघायला मिळतात. बघा, आपण सेमीकंडक्टरवरचे चार्ज बघितले. आता नेक्स्ट आपला टॉपिक असणार आहे टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल. आता आपल्याला सेमीकंडक्टर मटेरियलचे टाईप बघायचे, 2 कोणते टाईप्स आहेत. ओके, तर सेमीकंडक्टर मटेरियलचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे तुमचा इंट्रिन्सिक मटेरियल आणि सेकंड आहे एक्सट्रिन्सिक मटेरियल. तर आपण आता बघणार आहोत की इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक एक्झॅक्टली काय आहे. तर बघा, इंट्रिन्सिक म्हणजे तुमचं प्युअर सेमीकंडक्टर. ओके, जे तुमचं मटेरियल आहे सेमीकंडक्टर विदाउट ऍडिंग एनी एक्सटर्नल क्वांटिटी और एक्सटर्नल मटेरियल. ओके, जे तुमचं प्युअर फॉर्म ऑफ सेमीकंडक्टर जो आहे याला काय म्हणतात, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, जो काय आहे तुमचा प्युअर सेमीकंडक्टर जो तुम्हाला नॅचरली मिळतो तो झाला तुमचा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. जसं की आपण बघितलं, आपले कोणते सेमीकंडक्टरचे टाईप आहेत, सिलिकॉन, ओके, किंवा जर्मेनियम.
हे झाले तुमचे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, ते लो इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी असते. ओके, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये. आणि यामध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही काही एक्सटर्नल व्होल्टेज किंवा टेम्परेचर अप्लाय कराल त्यावेळेस काय होईल, तुमचे इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये मूव्ह होतील. जेव्हा ते मूव्ह झाले त्यावेळेस तिथे काय करतील, एक होल्स क्रिएट करतील. आणि अशा प्रकारे काय होईल, तुमच्या इलेक्ट्रॉन्स आणि होल्सच्या पेअर्स तयार होतील. ओके, हे आपण आता बघा इंट्रिन्सिक बघितलं. आता आपण बघणार आहोत एक्सट्रिन्सिक मटेरियल काय आहे. ओके, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मटेरियल म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके, आता बघणार आहोत एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मटेरियल. ओके, त्याआधी आपण बघू की इंट्रिन्सिक मध्ये प्रॉब्लेम काय आहे, की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मटेरियलची जी कंडक्टिव्हिटी असते ती लो असते. ओके, त्यामुळे आपण जर लो कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय, हायेस्ट रेझिस्टिव्हिटी. ओके, तर आपल्याला जर त्याची कंडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायची असेल इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मटेरियलची, तर आपण काय करतो, त्यामध्ये काही इम्प्युरिटीज ऍड करतो. ओके, इम्प्युरिटीज ऍड केल्यानंतर तो काय बनतो, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. यामध्ये आपण काय ऍड करणार आहोत, काही इम्प्युरिटीज. ओके, इम्प्युरिटीज ऍड केल्यानंतर तुमचं इंट्रिन्सिक मटेरियल काय बनणार, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मटेरियल. हे झालं तुमचं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मटेरियल. ओके, आता आपण बघणार आहोत की यात कोणत्या इम्प्युरिटीज आपल्याला ऍड करायच्यात आणि त्यावरून कोणत्या टाईपचं मटेरियल तयार होणार आहे. ओके, तर बेस्ड ऑन इम्प्युरिटीज तुम्ही कोणती इम्प्युरिटी ऍड करताय त्यावरून त्याचे दोन टाईप्स पडतात. ओके, तर फर्स्ट असेल तुमचं पी टाईप मटेरियल. ओके, पी टाईप मटेरियल काय आहे, तुमच्या एक्सट्रिन्सिक मटेरियलचा टाईप आहे. ओके, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये अजून एक सब टाईप पडतो पी टाईप मटेरियल. ओके, तर पी टाईप मटेरियल कधी तयार होतं, जेव्हा तुम्ही सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज अप्लाय करता. ट्रायव्हॅलंट म्हणजे काय, ज्याच्या आउटर शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, तुम्ही हे शिकलेलं आहे डिटेलमध्ये. आउटर शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. तर पी टाईप मटेरियल कधी होतं, बाय ऍडिंग इम्प्युरिटीज. ओके, बट कोणत्या इम्प्युरिटीज, ट्रायव्हॅलंट एलिमेंट. ओके, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज. ट्रायव्हॅलंट इलेमेंट तुम्ही ऍड करणार त्यावेळेस तुमचं काय बनतं, पी टाईप मटेरियल. तर आता बघा ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीचे जर तुम्हाला काही एक्झाम्पल द्यायचे सांगितले तर त्यामध्ये कोणते आहेत, बोरॉन. ओके, त्यानंतर गॅलियम आणि इंडियम. बघा, तर पी टाईप मटेरियल कसं तयार होतं, फर्स्ट तुमचं काय आहे, बेसला आहे इंट्रिन्सिक मटेरियल, त्यामध्ये तुम्ही काही इम्प्युरिटी ऍड करता त्यावेळेस ते बनतं एक्सट्रिन्सिक मटेरियल. आता एक्सट्रिन्सिक मध्ये दोन टाईप्स आहेत, एक असतं पी टाईप, एक असतं एन टाईप. एक्सट्रिन्सिक मध्ये पी टाईप मटेरियल केव्हा बनतं, जेव्हा तुम्ही त्यामध्ये काही इम्प्युरिटीज ऍड करता. बट कोणत्या इम्प्युरिटीज, ज्या ट्रायव्हॅलंट इलेमेंट असतील. ओके, ज्याच्या आउटर सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतील, फ्री इलेक्ट्रॉन्स. ओके, तर ते त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत, फर्स्ट वन आहे बोरॉन, गॅलियम आणि इंडियम. ओके, या 3 इलेमेंट जर तुम्ही तुमच्या सेमीकंडक्टरमध्ये ऍड केले तर त्यापासून तुमचं पी टाईप मटेरियल तयार होणार. ओके, ओके, तर पी टाईप मटेरियलमध्ये काय होतं बघा, तुम्हाला माहिती आहे कोणत्याही सेमीकंडक्टरच्या आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 4 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये एक ट्रायव्हॅलंट इलेमेंट ऍड करता. ओके, त्यावेळेस तुमचे टोटल इलेक्ट्रॉन्स किती होतात, 4 + 3 7. त्यानंतर तुमच्याकडे काय असतं की एक वॅकन्सी एम्प्टी असते. ओके, तुम्ही डिटेल बघितलं असेल याच्यामध्ये. त्यामुळे काय होतं, तुमच्याकडे तुम्हाला कशाची गरज असते, एका इलेक्ट्रॉन्सची. ओके, एक इलेक्ट्रॉन्स लागतो आणि त्या ठिकाणी काय होतं, एक ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे इकडे काय होतं, नंबर ऑफ होल्स तयार होतात. ओके, तर अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पी टाईप मटेरियलमध्ये. ओके, तर पी टाईप मटेरियलमध्ये काय असतं, पी टाईप मटेरियलमध्ये जे तुमचे इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, हे असतात तुमचे मायनॉरिटी चार्ज कॅरियर. ओके, आणि तुमचे जे होल्स असतील. ओके, होल्स काय असतात, मेजॉरिटी. होल्सची जी काउंट असते ती काय असते, मेजॉरिटी म्हणजे जास्त काउंटमध्ये प्रेझेंट असतात आणि मायनॉरिटी म्हणजे लेस काउंटमध्ये. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची पी टाईप मटेरियलमध्ये. त्यामध्ये आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो. त्यानंतर ही एक महत्त्वाची कंडिशन लक्षात ठेवायची की पी टाईप मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर असतात. ओके, तर होल्स हे मेजॉरिटी कॅरियर असतात. ओके, तर बघा एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल कसं तयार होतं,
एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल कसं तयार होतं, बाय ॲडिंग पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. ओके, बाय ॲडिंग पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज. आता पेंटाव्हॅलेंट म्हणजे काय, ज्याच्या आउटर शेलमध्ये 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. ओके, असं मटेरियल ज्याच्या आउटर शेलमध्ये 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. ओके, तर या केसमध्ये काय होईल, तुमच्याकडे तुम्हाला गरज किती असते सेमीकंडक्टरसाठी, 4 ची. तुमच्याकडे किती आहेत, 5. म्हणजे इकडे काय होतं, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा तयार होतो. ओके, पेंटाव्हॅलेंट जे तुमची इम्प्युरिटीज आहेत, ओके, किंवा पेंटाव्हॅलेंट इलेमेंट आहेत, त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत पेंटाव्हॅलेंटचे, अँटीमनी, ओके, देन सेकंड आहे अर्सेनिक, ओके, आणि थर्ड आहे फॉस्फरस. तर हे 3 तुमचे पेंटाव्हॅलेंट एलिमेंट आहेत, जे ऍड केल्यानंतर तुम्हाला काय बनतं, एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल तयार होतं. ओके, एन टाईप मटेरियलमध्ये काय असतं, तर एन टाईप मटेरियलमध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स, ओके, इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर असतात. ओके, मेजॉरिटी म्हणजे लार्ज काउंटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन्स मिळतात. ओके, आणि जे होल्स असतात, होल्स काय असतात, मायनॉरिटी चार्ज कॅरियर. म्हणजे यांची काउंट किती असती, लेस असते ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉन्स. तर हे बेसिक आपण जस्ट ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे. आपण जास्त डिटेलमध्ये या सेमीकंडक्टर पार्टमध्ये जाणार नाही आहे, कारण आपला जो मेन टॉपिक आहे तो आहे डायोडचे ॲप्लिकेशन्स, त्यानंतर ट्रान्झिस्टर. ओके, तर हे आपण जस्ट क्विकली रिवाइज करतोय की तुम्हाला जस्ट थोडंसं रिमेंबर होईल हे. ओके, तर आपण काय बघितलं, टाइप्स ऑफ मटेरियल कोणते आहेत, बेस्ड ऑन कंडक्टिव्हिटी. ओके, बेस्ड ऑन कंडक्टिव्हिटी कोणते टाइप्स पडतात, कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर. ओके, हे दोन आपल्याला डिटेल्समध्ये बघायचे नाही आहेत. ओके, कंडक्टर आणि इन्सुलेटर. आपला फोकस कशावर असणार आहे, सेमीकंडक्टर मटेरियलवरती. ओके, सेमीकंडक्टरमध्ये अगेन 2 टाइप्स आहेत. एक आहे तुमचा इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मटेरियल, ओके, आणि दुसरा आहे एक्सट्रिन्सिक. इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर, ओके, प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल, त्याला आपण काय म्हणतो, इंट्रेन्सिक. आणि एक्सट्रिन्सिक म्हणजे काय, आपण याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज ऍड करतो. ओके, काही एक्सटर्नल इम्प्युरिटीज ऍड करूनंतर आपण त्याला काय म्हणतो, एक्सट्रिन्सिक मटेरियल. बघा, त्याच्यानंतर पुन्हा इकडे काय आहे की जर तुम्ही इकडे ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड केल्या, ओके, कोणत्या, ट्रायव्हॅलेंट, ज्याच्या आउटर सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात, तर ते कोणतं मटेरियल बनतं, पी टाईप. आणि एन टाईप कधी बनतं, ज्यावेळेस तुम्ही पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करता. ओके, म्हणजे ज्याच्या आउटर शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, तर हे जस्ट क्विकली ओव्हरव्ह्यूज केलंय. यानंतर आपण ऍक्च्युअल जो तुमचं डायोड असेल, डायोडचे ऍप्लिकेशन असेल, ते डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, हा टॉपिक आपण जस्ट ॲज अ ओव्हरव्ह्यू म्हणून बघितलेला आहे. ओके, तर आता आपण काय डिटेलमध्ये बघणार आहोत, तुमचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात डायोडचे, हे सगळं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. ओके, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. ओके, थँक्यू.